अखेर एबीपी माझाच्याच पाठपुराव्यानंतर टेमघर धरणाच्या गळतीसाठी जबाबदार असलेल्या अभियंत्यांचं निलंबन करण्यात आलंय। पुण्यातील टेमघर गळती प्रकरणी 10 अभियंत्यांच्या निलंबनाचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत। सरकारनं दडवून ठेवलेली टेमघर धरणाची गळती एबीपी माझानं चव्हाट्यावर आणली। त्यानंतर झोपी गेलेल्या सरकारला जाग आली आणि प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली। चौकशीअंती 25 अभियंते दोषी ठरवले गेले, मात्र त्यातले 15 अभियंते सेवानिवृत्त झाल्यामुळे उर्वरित 10 अभियंत्यांचं निलंबन करण्यात आलंय। या प्रकरणात आतापर्यंत कंत्राटदार आणि अभियंते अशा एकूण 34 जणांवर गुन्हे दाखल झालेत। मात्र धरणाचं निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कधी कारवाई होणार याचंच उत्तर महाराष्ट्राला हवंय। 10 अधिकारी जे आज सर्व्हिसमध्ये आहेत, जे कामावर आहेत, त्यांची निलंबनाची कारवाई आम्ही कालच त्या ठिकाणी केलेली आहे। जे सेवानिवृत्त झाला त्यांची विभागीय चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे। जे आरोप यांच्यावर आहेत ते आरोप त्यांच्यावरही आहे, जी शिक्षा यांना होणार आहे ती शिक्षा त्यांनाही होणार आहे। याच्यामधून कोणी वाचणार नाही। सेवानिवृत्त झालं म्हणजे त्यांचे काय ते सगळ्या गोष्टी सुटले असं समजण्याचं अजिबात कारण नाही। कायद्यानुसार नियमानुसार जे करता येईल ते आम्ही त्या ठिकाणी करू। आता आयपीसी कोड प्रमाणे या ठिकाणी 420 पासून 408, 409, 120B प्रमाणे आम्ही त्यांच्यावर सर्व कारवाई अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे आम्ही त्यांच्यावर त्या ठिकाणी नोंदवलेले आहेत।